नमस्कार 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 मित्र हो, मी अवधूत गुप्ते स्वागत करतो तुम्हा सर्वांचं तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. राजकीय परंपरा नसलेला सामान्य तरुण सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो, हा विश्वास ज्या मोजक्याच नेत्यांमुळे महाराष्ट्राला किंवा देशाला मिळाला, त्यातलं एक महत्वाचं नाव म्हणजेच केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अर्थात कोकणची शान आणि महाराष्ट्राचा अभिमान माननीय श्री नारायणराव राणे. गोमू माहेरला जाते असे मग गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. ओहो माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. अय्या हो अय्या हो अय्या हो अय्या हो. कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. त्यांच्या काळजात भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी. उंची माडांची जवळून मापवा, उंची माडांची हो जवळून मापवा. तिच्या गोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते रे नाखवा, गोमू माहेरला तुमचं खूप खूप स्वागत आहे दादा. ह्या पर्वातली जी आमच्या ह्या सेटची, या कार्यक्रमाची, ह्या खुपते तिथे गुप्तेच्या पर्वाची जी हिरोईन आहे, त्या हिरोईनची तुमची ओळख करून देतो. आणि ती हिरोईन म्हणजे ही खुर्ची. साहेब, सिंहासन हे कायम काटेरी असतं. तुम्ही अशा अनेक काटेरी सिंहासनांवर बसलेला आहात आजवर. ह्या सिंहासनाबद्दल तुमचं काय मत आहे? मी काटेरी सिंहासनावर बसलो नाही, नाही ना? मला काटा लागलाच नाही. मी आतापर्यंत 10 मोठमोठी पद भूषवली, 10वं पद आहे. खुर्चीवर तुम्ही वेगवेगळे टोचणारे काटे सुऱ्या उऱ्या लावलाय. बोला हे कशासाठी? पण मला काय हा अनुभव नाही. मी सगळ्या खुर्च्या मान कसा वाढेल यासाठी मी काम केलेलं आहे. वा वा. आज तुम्ही जशी आतापर्यंतच्या सगळ्या खुर्च्या तुम्ही भूषवल्या आणि त्यांची तुम्ही म्हणल्याप्रमाणे त्यांच्या दर्जा तुम्ही बसून वाढवला, त्याचप्रमाणे ह्या देखील खुर्चीवर बसून ह्याचा देखील दर्जा वाढवावा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. या खुपते तिथे गुप्तेचं हे पर्व आम्ही जे आणलेलं आहे, हे आता काही वर्षांनंतर आणलंय. तर दुसरं जे पर्व होतं, त्या दुसऱ्या पर्वाची सुरुवातच तुम्ही केली होती. तुमच्याबरोबर वहिनी आल्या होत्या. तर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही मिस करताय का त्यांना आज? लग्न झाल्यानंतर नवरा बायको कोणी एकटा पडेल त्या तो मिस करतो. अपवाद होऊ शकत नाही. आम्ही ऐकलंय की राणेंच्या घरात किचन मधनं फक्त जेवण येतं. अनेक किचन मधनं राजकीय सल्ले येत असतात नेत्यांना. किचन मधून फक्त माझ्यासाठी ब्रेकफास्ट म्हणा, जेवण म्हणा, हे नियमित पाठवायचं ती काम करते. त्या व्यतिरिक्त राजकीय सल्ले कोणते दिले जात नाही. बाळासाहेबांनी कधी तुम्हाला सरांना ज्यावेळेला बाजूला करून तुम्हाला मुख्यमंत्री केलं, त्यानंतर असं काही ओरिएंटेशन दिलं होतं का की राणे तुमच्याकडनं मला आता अशी अपेक्षा आहे? साहेबांना काय अभिप्रेत असतं ते मला चांगलं माहीत होतं ना. साहेबांना हे माहिती आहे, याला मला सांगायची गरज नाही करणार. त्यामुळे माझा कारभार सुरू झाला, साहेब ॲप्रिशिएट करत होते. अनेक लोक, माझ्या तोंडावर नाही, अनेक लोकांकडे, की चांगलं चाललंय, कारभार चांगला करतोय, अतिशय चांगलं मायाबद्दल बोलत. तुम्हाला बोलवून कधी पाठीवर थाप दिली का? नाही, एकदा नाही, अनेक वेळा साहेब. साहेब कुठलंही नवीन पुस्तक आलं त्यांच्याकडे
आणि मला द्यायचं झालं तर द्यायचे. माझा शिवसैनिक प्रिय नारायण राणे, माझा शिवसैनिक म्हणायचे. नुसतं नारायण राणे म्हणून कधी पत्र दिलं नाही आणि मग ते सही करायची. नाही ते होतच. त्यांचं तुमच्यावरचं प्रेम जे आहे हे तुमच्या अपरोक्ष सुद्धा अनेक शिवसैनिकांनी नेत्यांनी खूप आठवून सांगितलेलं आहे. पण याची सुरुवात कुठे झाली? या प्रेमाची सुरुवात कुठे झाली? मी 15 वर्षाचा असताना शिवसैनिक झालो. ते पण वय वाढून झालो. माझ्यापेक्षा उंच एका मित्राला बोललो, परब क्लासमध्ये आतमध्ये जा. आम्ही गेटवर उभा राहिलो. 2 रुपये दिले. तेव्हा सभासद 2 रुपये होतं. त्या 2 रुपये दिले. आतमध्ये बोललो, तुझं नाव काय? बोललो, तुझं नाव सांगू नको, नारायण राणे सांगायचं आणि पावती घेऊन आणून माझ्याजवळ द्यायची. तशी आणि तसा मी शिवसैनिक झालो. शिवसैनिक झाल्यानंतर मी आणि माझा एक मित्र होतो परब म्हणून, आम्ही दोघं साहेबांची मुंबईत कुठेही मीटिंग असली जाहीर सभा तर आम्ही पैसे जमवायचो, हार घ्यायचो आणि दोघं मिळून साहेबांना एक हार घालायचो. त्यामुळे साहेबांच्या लक्षात राहिलं, बघा चेंबूरचे अमुक अमुक हे दोघं मिळून हार घालतात. कुठेही सभा अगदी कल्याण ते वसईपर्यंत मुंबईत असली तर आम्ही दोघं जायचो आणि त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं. मग 85ला मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली. तिथे मला 185 मधून 185 मधून मला नगरसेवक पद ची उमेदवारी मिळाली आणि त्या मतदारसंघात मराठी वस्ती फक्त 18% होती. सगळे साऊथ इंडियन कॅथलिक होते. बापरे. मग कशी काढली सीट? काढली, निवडून काढली. आता मागच्या एका चॅनेलला बोलल्यामुळे रिपीट नको ना. बरोबर आहे. मी रिपीट करतो आणि पुढचा त्यालाच धरून प्रश्न विचारतो. तुम्ही त्याच्यामध्ये त्यांनी अशी काढली इलेक्शन ती की जे बाकीचे लोक होते त्या सगळ्यांना आदल्या दिवशी रात्री बोलवून घेतलं. बोलून घेतलं. बोला बसा. बोला एक रिक्वेस्ट आहे, एक काम माझं करायचं आहे. ते तुम्ही आम्हाला कसे सांगता? मी अमुक पक्षाचा आहे. कोण म्हणतो समाजवादी आहे, कोण म्हणतो बीजेपी आहे, कोण म्हणतो काँग्रेस आहे. तर तुम्ही आम्हाला कसे काय बोलून सांगू शकता तुम्ही अमुक काम करा? करावं लागेल. करावं लागेल. करावं लागेल. नाही तर बोललो इथून काय सुटका होत नाही, तुम्हाला करावं लागेल. काय काम आहे? छोटं काम आहे. उद्या सकाळी मतदान सुरू झालं काय तुम्हाला एका रिक्षात एकाला बसावं लागेल. एक तुमच्या बाजूला माझा कार्यकर्ता असेल, एक पुढे असेल. बाजूला असेल तो तुमच्याकडे हँडबिल देईल माझ्या नावाचं आणि धनुष्यबाण चिन्हाचं. तुम्हाला दिलं का? तुम्ही भेटणाऱ्या लोकांना सांगायचं नारायण राणे धनुष्यबाण, एवढंच बोलायचं. चुकीचं बोललो त्याची जबाबदारी मी घेणार नाही. बाजू आणि पुढचं काय करेल. पण बोललो हे बोलावं लागेल. मी 38 जवळपास रिक्षा केले होते आणि त्या 38 लोकांना वेगळ्या मतदारसंघात फिरवलं 2 तास. लोक हैराण झाले. हा माणूस काल रात्री म्हणत होता की हाताला मत द्या, कोण म्हणत होता चरक्याला मत द्या, कोण म्हणत होता कमळाला. आता काय आला एवढ्या रात्री सकाळ हे बोलते. पण मी 2 तास झाले तसं त्यांना चहा पाणी देऊन सोडलं. माझं काम झालं होतं. साहेब, कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यावर जाताना आता थोडीशी गंमत येणार आहे. म्हणजे आता ही खुर्ची आहे, तुम्ही बघता की ही खुर्ची फिरते. तर आता आम्ही इथे एक व्हिडिओ प्ले करणार आहोत. त्यानंतर ही खुर्ची फिरेल. त्या व्यक्तीला प्रत्युत्तर तुम्ही थेट त्या व्यक्तीकडे बघूनच द्यायचं आहे. आणि व्हिडिओ. हे जे काही नेते आहेत, स्वतःला नेते समजतात, नारायण राणे असतील, किरीट सोमय्या असतील किंवा अन्य कोणी असतील, यांना आम्ही भाजपचे पोपटलाल म्हणतो. साहेब, आवाज ओळखलाय? फिरवा खुर्ची. ते फक्त पोपटासारखे बोलत असतात, मागचा पुढचा विचार न करता. नारायण राणे असं म्हणतात की 2004 साली त्यांनी मला खासदार केलं. मग बाळासाहेब ठाकरे काय करत होते? शिवसेना प्रमुख. एका पक्षाचे प्रमुख होते का? हे शिवसेना प्रमुख होते का? आता फक्त ह्याने एवढंच सांगायचं बाकी ठेवलं आहे की बाळासाहेबांना शिवसेना प्रमुख म्हणून मीच नेमलं. संजय राऊत, तुम्हाला अनेक गोष्टीचा विसर पडतोय.
एक संध्याकाळ होती माननीय बाळासाहेब असताना. संध्याकाळी माननीय साहेबांनी बोलवलं मातोश्रीवर मला, आणि मी मातोश्रीच्या साहेबांच्या दुसऱ्या माळ्यावर गेलो. तिथे माशे बसले होते. साहेब म्हणाले, नारायण, आपल्याला याला खासदार बनवायचं आहे. मी अपोजिशन लीडर होतो. मी मग साहेब काय करायचं? नाही, याचा फॉर्म भरून टाक तू. उद्या येईल तुझ्या दालनात, उद्या त्याचा फॉर्म भरून टाक. अरे ठीक आहे साहेब. याला सांगितलं कागदपत्र घ्या आणि माझ्या ऑफिसमध्ये उद्या या. आणि माझ्याशी दुसऱ्या दिवशी आले. मी म्हणलं द्या कागदपत्र द्या. आणि असं कागदपत्र देताना मी म्हणलं, अहो इलेक्शन रोलमध्ये नाव कुठे दाखवा ना जरा. नाही म्हणे, इलेक्शन यादीमध्ये नाव नाही माझं. मी म्हणलो नाव नाही तर तुम्ही कसं काय फॉर्म भरणार? फॉर्म भरू शकत नाही. नाही म्हणे, काय करा. आता साहेब मला बोलले, नारायण हा खासदार व्हायला पाहिजे. मला साहेबांचा शब्द आतापर्यंत ख्याती होती, प्रत्येक शब्द पुरा करायचा. मी अधिकाऱ्याला काय सांगायचं ते सांगितलं जाऊन. आणि दुसऱ्या दिवशी त्याला सांगितलं तू फॉर्म भर. याने जाऊन फॉर्म भरला. फॉर्ममध्ये निवडणुकी मतदान करतो तो क्रमांक नाही. बापरे. दुसऱ्याची स्कुटिनी होती. स्कुटिनी विविध पक्षाचे नेते येतात. जर चुकीचं काय होत असेल, सुरू झालं एकेकाचं. त्याचं नाव पुकारलं. लगेच रोहिदास पाटील धुळे, काँग्रेसचे नेते, त्याने हात असा वर केला. बोलला असेल हात वर केला. मी हळूच हाक, दाजी प्लीज माझ्यासाठी हात खाली कर प्लीज. असं खाली बसली. मग त्यांनी पाहिलं कोणाचं ऑब्जेक्शन आहे. नाही, सांगितलं ते ओके. त्याला खासदारकीचं पद जाहीर झालं. भारतात तरी इलेक्शन रोलमध्ये नाव नसेल तर लोकप्रतिनिधी होता येत नाही. याला खासदार मी केला, झालाच नसता. हे माझं पाप आहे बोललो. याच्या एवढा खोटं बोलणारा स्वार्थी माणूस जगात नसेल. तो शिवसेनेत आला, संपादक पदासाठी नाही आला, राजकीय फायदे उठवायला. किती महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या संपादकांच्या प्रॉपर्टी आहेत हो. यांनी जी प्रॉपर्टी केली, किती संपादकांनी केली? म्हणजे हेराफेरी करण्यासाठी आला ना शिवसेनेत. काय संबंध आहे तुझा? लोकप्रभाला असताना बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंबद्दल किती लिहिलेलं आहे. मी अंकाचे प्रसिद्ध केलंय प्रारंभमधून. हा माणूस बोलतो, याची काय लायकी कानफडत मारला कोणाचे कसते. मी हे करीन ते. जरा पोलीस काढणं म्हणा आणि मुंबईत फक्त 5 पावलं चालून दाखव. 5 पावलं. बरं, ह्याचं योगदान काय शिवसेनेसाठी? काही योगदान नाही. सामना जा आला तेव्हा आयत्या बेडावरचा नागोबा आहे. अजून एक बाईट आहे, तो दाखवतो. मी तुम्हाला नारायण राणेचा प्रसंग सांगतो. नारायण राणे बाहेर गेलेच नसते. जेव्हा नारायण राणेचं हे सगळं ठरल्यावरती मी नारायणरावांना फोन केला. म्हटलं, नारायणराव काय करताय? म्हटलं मी साहेबांशी बोलतो. म्हटलं जाऊ नका. मी बाळासाहेबांना फोन लावला. मी त्यांना सांगितलं, म्हटलं त्यांची इच्छा नाहीये. म्हटलं मला म्हटलं लगेच घेऊन ये घरी. मी नारायणरावांना फोन लावला. म्हटलं आत्ताच्या आता इकडे या, आपल्याला साहेबांकडे जायचंय. मला म्हटलं निघालोच. मला परत 5 मिनिटात फोन आला म्हणजे बाळासाहेबांचा. अरे त्यांना नको बोलवूस. मला कोणतरी बागेत बोलतोय असं दिसत होतं, ऐकू येत होतं. काही नाही, मला फोन करून त्यांना सांगायला लागलं येऊ नका. हे ज्या प्रकारे हे संघटना चालू होती, ज्या प्रकारे पक्ष चालू होता, ज्या प्रकारे सगळं वापर जो चालू होता, जो लोकांना बाहेर काढणं जे चालू होतं, ज्या प्रकारचं राजकारण चालू होतं, त्याचा शेवट हा. नक्की काय घडलं असावं? नाही घडलं काय, तुम्हाला सांगतो. उद्धव ठाकरेंनी सांगितलं असणार राणेला बोलू नका.
मला साहेबांनी कधी पक्षातून काढलं नसतं हो. मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी 2दा घर सोडलेलं आहे. हॉलिडेमध्ये जाऊन कुटुंबासकट राहिलेला आहे. नारायण राणेला काढा नाही तर मी घर सोडतो सांगून गेलाय. पण 2दाही मी साहेबांना तयार करून मी जाऊन आणलाय हॉलिडेमधून साहेबांना समजून. बापरे. एक सगळं. त्यामुळे याही वेळेला राजनी सांगितले ते वास्तव आहे. खरी गोष्ट आहे. खरी गोष्ट आहे. पुन्हा एकदा थोडंसं त्या काळाकडे जाऊया किंवा त्याच्या आजूबाजूच्या काळामध्ये तुम्ही सरकार पाडणार होतात. ऑलमोस्ट पोचला होतात. हो झाले होते. 22 तयार होते माझे. हा घटना थोडी सांगतो. हा तेच. मी राष्ट्रवादीचे 22 आमदार फोडले. काँग्रेस बरं. 22 आमदार फोडले आणि मातोश्री क्लब इथे ठेवले. एकाच जागी सगळ्यांना ठेवले आणि मी पण रात्री तिथे झोपायचो. एक दिवशी अचानक एक आमदार त्यातला पळून जातो. पळून जात. आमचे लोक त्याच्या पाठी गेले. मी बोललो उगाच मुलं मारतील वगैरे त्याला म्हणून मी गाडी काढली आणि गेलो त्या दिशेने. मी तिकडे गेलो असताना उद्धव ठाकरे साहेब आले तिथे. मी भेटलो नाही त्यांना. तिथे जे कोण होते त्यांना भेटले आणि गेले तिथे. मी तिकडून परत जायच्या आत गेले. मला दुसऱ्याशी साहेबांनी बोलवलं. आता नारायण तू असंच. मी गेलो तुम्हाला सांगून केलं मी. नाही मग तिथे उद्धव आला. त्याची कोणी दखल घेतली नाही. म्हणलं आम्ही कामात होतो. मी तर त्या आमदाराला हे करायला गेलो. आणि म्हणून तो शरद पवार म्हणजे ज्याचा पक्ष फोडला त्या शरद पवार पण फोन करून सांगितलं असं चाललंय. असं तिकडे आहेत आमदार अमुक खोलीत आहेत अमुक ते. एवढं सत्ता कोणाची आणणार होतो? शिवसेनेची. आणि फोन कोणाचे जात आहेत? आमच्या प्रमुखांचे. तेव्हा प्रमुख नव्हते तेव्हा साहेब होते. नेहमीच प्रत्येक कामात खो घालायचा. कारण आम्ही जे करायचो त्यात श्रेय आम्हाला मिळत होतं हे त्यांना खूपच होतं. तुम्ही या म्हणजे आमदार उचलून आणणे, त्यांना इकडे ठेवणे, मस्त सरकार पाडणे याच्यामध्ये तुमची त्यावेळेला इतक्या वर्षाआधी तुम्ही हे करून ठेवलं होतं. तुमची मास्टरी झाली होती त्यावेळेला. आता तुम्ही बघताय की हेच त्यांच्याबरोबर झालं. जर का तुम्ही आत्ता सेनेमध्ये असता तर हे न होऊ देण्यासाठी तुम्ही काय केलं असतं? मी सेनेत असतो तर सेनेची अवस्था पण नसती. आता गेले ना दिवसा डवळ्या 40. शिवसेनेबद्दल बाळासाहेबांबद्दल कोणी अपशब्द किंवा चुकीचा शब्द बोलला तरी त्याचे कपडे राहायचे ना अंगावर. ते जाणं बिणं सोडा हो. ते ही परिस्थिती यांनीच आणली आम्ही सगळे जायला. आता थोडंसं नाजूक गोष्टीकडे येऊया की निषेध करण्यासाठी ज्यावेळेला नेत्यांच्या घरावर आपण मोर्चे घेऊन आलेलं बघितलेलं आहे. परंतु कोकणातलं एकमेव तुमचं घर फोडणे किंवा जाळण्यापर्यंत जे गेलं होतं सगळं झालं होतं. पण तुम्हाला असं वाटतं का की आपण जे म्हणतो की दहशतीचं राजकारण जे आहे हे तुम्ही पण सुरुवातीला जे केलं त्याचं काहीतरी कुठेतरी रिपरकेशन किंवा असं म्हणून हे घडलं असावं असं वाटतं का? नाही असं काही नाही आहे. त्याच्यामध्ये तेव्हाची सत्ता होती काँग्रेस आणि यांची सत्ता होती. त्यांनी तिथल्या स्थानिक लोकांना घेऊन आणि आमच्या पक्षाचा आतून सपोर्ट घेऊन ते प्लॅन केलं. मी औरंगाबादला होतो. पोलीस लावून हल्ला केला. कारण तिथे होम मिनिस्टर तेव्हा हाताळत होते तेव्हाची. मी नाव घेत नाही. त्याने पोलीस लावले चारही बाजूला आणि मुलांना पाठवलं जाळ. पण त्यावेळची घटना एक मी सांगेन आपल्या सर्वांना. मी झोपलो होतो. रात्री झोपलो आणि रात्री ती आग लावली त्यांनी. सकाळी 4 वाजता माझ्याबरोबर रवी नावाचा मित्र होता. त्यांनी मला उठवायला लागला. शेंडगे. रवी शेंडगे. मी म्हणलं उठ जरा फोन आहे. मी म्हणलो काय आहे? मला म्हणाला तुझं घर जाळलंय आणि टीव्हीवर दिसतंय जळताना दिसतंय. तर मी म्हणलो अच्छा.
मला एकदम घर जाळणार हा कधी असा प्रसंग होत नाही. नाही होत. तेवढ्यात बाळासाहेबांचा फोन आला सकाळी एवढ्या. एकदम घर जाळणार हा कधी असा प्रसंग होत नाही. नाही होत. तेवढ्यात बाळासाहेबांचा फोन आला सकाळी एवढ्या. नारायण म्हणलं, हो साहेब, मी पाहतोय तुझं घर जळत आहे. मला हे माहिती आहे तू यानंतर काय करशील ते. लक्षात ठेव, संयम बाळग. आणि हेही लक्षात ठेव, सोनं जेव्हा जळतं ते जास्त उजळतं. वा. तू जा सिंधुदुर्गात, पण संयम सोडू नकोस आणि बदल्याची भावना पण नको. आपण पाहूया. आणि ठेवलं. मी जाईपर्यंत तेच वाक्य माझ्या साहेबांचं आठवत होतं. माझ्याकडे विमानाने खाजगी विमानाने मी गेलो होतो तिथे. मी तसंच गोव्याला गेलो आणि सिंधुदुर्गात गेलो. मी ते पाहिलं, सगळं पाहिलं. पण वाईट एका गोष्टीचं वाटत होतं. मी तर अख्ख्या महाराष्ट्रात शिवसेनेच्या माध्यमातून काम करत होतो. मी का चेंबूरपुरता मुंबईपुरता मर्यादित नव्हतो. अख्ख्या महाराष्ट्रातून लोक त्यांनी जे पाहिलं आणि शिवसैनिक निघत होते. आताच्या पक्षप्रमुखांनी लोकांना सांगितलं जाऊ नका, जायचं नाही, परत जा, परत फिरा. अगदी चिपळूणपर्यंत महाडपर्यंत आलेल्या लोकांना परत पाठवलं. तेव्हाच मी ओळखलं की हे नुसतं सत्तारूढ आणि काँग्रेस एवढ्या लोकांचं काम नाहीये, त्यात आपले लोक पण आहेत. ते माझी इमेज त्यांना सहन होत नव्हती, त्याने हे करायला लावलं. साहेब, आपण आता पुढच्या राऊंडकडे जाऊया. इथे एक बॉक्स येईल. त्या बॉक्समध्ये काही वस्तू असतील आणि त्या तुम्ही कुणाला द्याल हे आम्हाला तुम्ही सांगा. हाच तो गिफ्टचा बॉक्स आहे साहेब. आता बघूया काय काय निघतंय आतून. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हा आंबा. देवेंद्र फडणवीस आहे ना, वा, देवेंद्र फडणवीस. देवेंद्रजी तू ते चांगला- विदर्भाचे आहेत म्हणून आंबा महत्वाचा आहे. वा वा. दुसरं जे गिफ्ट आहे, अरे वा, ते डायरेक्ट सिंधुदुर्गाचं रेल्वेचं तिकीट आहे. संजय राऊतला पाठवा. अरे एकच तिकीट आहे ना, मग एकट्यालाच येऊ दे ना. कारण रिटर्न तिकीट नाही ना. मग काय. ह्या फळासारखी कोणती व्यक्ती आहे? बाहेरून काटेरी आणि आतमधून रसाळ. नारायण राणे, वा 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 वा. कोकणी माणूस. कोकणी नारायण राणे सोड, कोकणी माणूस. फणस म्हणजे कोकणी माणसाची प्रतीक. हो ना. नारळ कुणाला द्याल? अनिल परबला. खूप छान साहेब. 100 पैकी 100 मार्क. तुम्ही खूप छान प्रकारे उत्तर दिलीत आणि छान गिफ्ट्स बद्दल तुम्ही रिॲक्शन दिल्यात. धन्यवाद. बाळासाहेबांनी जीवाला धोका असताना लोणावळ्याला मुक्काम हलवला आणि विश्वासू माणूस म्हणून तुम्हाला सोबत नेलं होतं. बाळासाहेबांचा एवढा विश्वास कसा मिळवला? विश्वास मागून सांगून मिळवता येत नाही. प्रत्यय द्यायचा असतो, विश्वासाचा प्रत्यय. साहेबांच्या तोंडून शब्द निघाला का त्या शब्दाची पूर्तता होईपर्यंत आम्हाला झोप लागायची. त्यामुळे जेवढी कामं साहेबांनी सांगितली आणि साहेबांना जे आवडतं ते आम्ही करायचो. रिझल्ट आम्ही तो साहेबांना द्यायचो. साहेब जेव्हा कळलं साहेबांना, माझ्या मते शरद पवारने फोन केला, घरात राहू नका, धोका आहे तुम्हाला, अमुक. तर त्या रात्री मला त्यांनी बोलवलं. काय करतोय उद्या? म्हणलं काही नाही, सकाळी ये. या सगळ्या सवंगड्यानं घेऊन ये. कोणाला काय बोलायचं नाही, मलाही विचारायचं नाही कुठे जायचंय. मी माझी गाडी सकाळी जाईल त्या दिशेने पाठवून यायचं. ठीक आहे सर. त्याप्रमाणे मी दुर्यशी माझ्यासोबतच्या आणि 2-3 गाड्या वगैरे घेऊन आलो. ती गाडी सरळ लोणावळ्याला जाऊन थांबली एका बंगल्याच्या समोर आणि मासाहेब साहेबांबरोबर होत्या.
आम्ही गाडीचं शेकोटी करून असतो. 2-3 वाजता मासाहेब बाहेर यायच्या, साहेब बाहेर यायचे. अरे झोपलात नाही, काय खाल्लं काय, हे साहेब विचार. याला प्रेम म्हणतात, प्रेम. खरंय. हा, ते त्या साहेबांनी दिलं. आणि त्यावेळेला साहेबांसाठी आम्ही काय करतो हे म्हणत नव्हतं. साहेबांचं दैवत आहे, त्याचं रक्षण करणं आमचं कर्तव्य आहे म्हणून केलं. आम्हाला कधी काही स्वप्न पण नाही हो मी शाखा प्रमुख होईन, आमदार होईन, खासदार होईन, मंत्री होईन, मुख्य, कधी स्वप्नात नव्हतं. तेव्हाची गोष्ट आहे ती. ही किंमत, हा त्याग उद्धवच्या समजण्याच्या पलीकडे आहे, पलीकडे. लोक, तुम्ही पाहता तुमचा लाडका कार्यक्रम आणि आता तुमच्या लाडक्या राऊंडची वेळ झाली आहे. तो राऊंड म्हणजे खूपते तिथे गुप्तेच्या पहिल्या पर्वापासून आजपर्यंत चालू असलेला राऊंड, फोन राऊंड. तर आज तुम्ही कुणाला फोन लावणार आहात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. साहेब, फोन उचलला की लागणार आहे? जय महाराष्ट्र उद्धवजी, नारायण राणे बोलतो. कशा आहात आपण? तब्येत वगैरे? अच्छा, छान. साहेब, मी या कारणासाठी फोन केला की आपण नुकतंच रत्नागिरीमध्ये बारसूमध्ये जाऊन आलात. रिफायनरीच्या प्रकल्पाला विरोध म्हणून आपण गेलात, त्याबद्दल मला आपल्याशी बोलायचं आहे. आपल्याला माहीत असेल, शिवसेनेच्या स्थापनेपासून कोकणी माणसांनी शिवसेनेला कशी साथ दिली. सुरुवातीचे सगळेच शिवसैनिक कोकणातूनच येत होते आणि आजही आहेत. कोकणी माणसांनी शिवसेना वाढवली. त्या कोकणी माणसाच्या हितासाठी, कोकणच्या विकासासाठी रिफायनरी प्रकल्प येणं जरुरीचं आहे, आवश्यक आहे. आणि म्हणून तुम्ही या प्रकल्पाला, बारसू प्रकल्पाला विरोध करू नका, विरोध करू नका, सहकार्य करा. माननीय बाळासाहेबांचे चिरंजीव आहात. साहेबांनी मराठी माणसावर विश्वासही टाकला आणि प्रेमही केलं. त्यापैकी एक तरी काहीतरी द्या तुम्ही कोकणी माणसाला. आणि म्हणूनच तुम्हाला सांगतोय की कोकणच्या विकासासाठी बारसू प्रकल्प आवश्यक आहे. आपण मासे खायला जरूर कोकणात या, पण विरोध करायला येऊ नका. जय महाराष्ट्र. उद्धवजी, तुम्ही कार्यक्रम बघत असणार माझी खात्री आहे. तर राणे साहेबांनी तुम्हाला बारसूमध्ये आमंत्रण दिलंय. बारसू नव्हे तर अख्ख्या कोकणामध्ये यायचं आमंत्रण दिलंय, पण मासे खायला या, विरोध करायला येऊ नका, असं त्यांचं म्हणणं आहे. तर नक्की तुम्ही आमंत्रणाचा विचार कराल आणि जाल अशी खात्री आहे. पुन्हा एकदा खुर्ची फिरणार आहे आणि तुम्हाला पुन्हा काही व्हिडिओ दिसणार आहेत, पण त्यावेळेला मागच्या वेळेसारखं नाही, आता छान वाटणार आहे तुम्हाला. व्हिडिओ लावा आणि खुर्ची फिरवा. राणेसाहेबांबद्दल एक गोष्ट मला नेहमी खूपते, ती म्हणजे ते आता देशाचे मंत्री असताना सुद्धा ते कुटुंबातल्या छोट्या छोट्या गोष्टींकडे खूप बारकाईने लक्ष देतात. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये. उदाहरणार्थ आता समजा की घरात रंगकाम सगळं चालू आहे आणि तिथे काच आमची एका फ्लोअरची तुटली, तर ती का तुटली, कशी तुटली, हे सगळं जाणून घेण्यात त्यांना फार रस वाटतो. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी त्या छोट्या छोट्या गोष्टीकडे न लक्ष देता आपल्या देशाच्या जे काही मंत्रीपद आज त्यांना मिळाले त्याकडे लक्ष द्यावं. आणखी एक त्यांची गोष्ट मला खूप ते असं म्हणायचंय. मला हॉटेलचं जेवण थोडं आवडतं, कधीतरी जावंसं वाटतं हॉटेलमध्ये जेवायला वगैरे, पण ह्यांना मात्र घरगुती जेवण आवडतं, घरी केलेलं जेवण आवडतं आणि विशेष करून माझ्या हातचं. त्यामुळे कधीतरी असं त्यांनी महिन्यातून एकदा दोनदा तरी स्वतःहून हॉटेलमध्ये जावं, घेऊन जावं जेवायला, असं खूप वाटतं. कारण पहिल्यांदा अगदी लग्न झाल्यापासून आम्ही संपूर्ण एकत्र कुटुंबात वावरल्यामुळे कुठे दोघांना असं कधी बाहेर जाताच आलं नाही. मग असं कधीतरी वाटतं की दोघांनीच कुठेतरी बाहेर जावं. काय सांगाल? वहिनी म्हणतात की तुम्ही बाहेर जेवायला घेऊन जात नाही, तुम्हाला घरचंच जेवण आवडतं म्हणून त्यांना बाहेर घेऊन जात नाही. नाही, बाहेर घेऊन जायला त्याला कारण आहे. पहिले काही वर्ष बाहेर जेवलो, भरपूर जेवलो. आणि मी हॉटेल इंडस्ट्री, माझी स्वतःची हॉटेल आहे आणि हॉटेल इंडस्ट्री आमची घरचीच आहे. मी सध्या काही वर्ष, 25 एक वर्ष बाहेरचं
जेवण जेवत नाही. आता जी तक्रार तिने सांगितलं की मला बाहेर आवडतं, तर तक्रार आल्यामुळे तक्रारीचं मी निराकरण करेन. त्यांची अजून एक छोटीशी तक्रार आहे की तुम्ही एवढी मोठी तुम्ही पर्सनॅलिटी आहात, एवढं मोठं नेतृत्व आहे, तुमच्याकडे एवढ्या मोठ्या चिंता असतात, ते असताना मधल्या फ्लोअरवरची काच फुटली, हे केलं ते कशा नाही ही माझी सवय आहे. तुम्हाला एक सांगतो, घर माझं, मी लोकांच्या काचा बघायला जातो. पण माझ्या घरात पडदा कोणता असावा, घर कसं असावं, त्याचं माझं एक हे आहे. तर माझी सवय सगळं पाहणं, घरचं सगळ्या गोष्टी, आणि मी अगदी बारकाने पाहतो. आणि तक्रार केली तर ते बोलत राहणार. वहिनी तुम्ही ऐकताय का की तुम्हाला तक्रार केली तर त्यांनी काच फुटली तर ते विचारणार, आणि ती मोठी काच असू दे ते कपची काच असू दे, त्यांचं लक्ष राहणार. आणि मी त्यांच्या बरोबर आहे, कारण माझी बायको सुद्धा हीच तक्रार करते, आणि मी साहेबांच्या बरोबर आहे. मी पण नवरा आहे, माझं असंच म्हणणं आहे, साहेब मी तुमच्या बरोबर. सेम 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 टू यू. पुढचा बाईट बघूया. बाबांची मला एक गोष्ट खूप खुपते ती आहे की ते लवकर झोपतात, म्हणजे 9:30-10 वाजता असे झोपतात ते. आणि कधी आम्ही बाहेर गेलो, म्हणजे मी किंवा माझे मिस्टर नितेश किंवा निमेश, आम्ही सगळे बाहेर गेलो तर उशीर होतो आपल्याला कधीतरी, तर ते फोन करत राहतील की कुठे आहेत तुम्ही, कुठे गेलात. मग आपण म्हटलं ट्रॅफिक मध्ये अडकलोय, ते म्हणतील मग एवढं लांब का गेलात. तर मला वाटतं जरा बाहेर गेल्यावर त्यांनी थोडीशी टायमिंगची सूट द्यावी. ग्रांटेड. अच्छा. पण ही माझी सवय आहे. आमच्या घरात वेगळी डिसिप्लिन आहे. 10 नंतर आमच्या घरातला कोण बाहेर नसतो. अच्छा. न एका टेबलावर आम्ही रात्रीचं जेवण सगळे 8 जण एकत्र जेवायचं. अच्छा. संध्याकाळी 6 वाजता टेरिसवर सगळ्यांनी यायचं गप्पा मारायला 1 तास. 7 वाजले का आपापल्या फ्लोअरला निघून जायचं. पिक्चर बघायचं. आमच्या घरात थिएटर पण आहे, सगळ्या गोष्टी आमच्या घरात आहेत. त्यामुळे कुठे गेला तर वेळेत यावं, हे असं माझं आहे. आता पुढचा बाईट बघूया. नमस्कार. सगळ्यात आधी बाबांनी खूप कष्ट करून ते पुढे आलेले आहेत. म्हणजे त्यांनी जे कष्ट केले त्याच्या मागचा स्ट्रगल आजपर्यंत त्यांनी कोणीच बघितलेला नाहीये. बाबा म्हणजे हायली डिसिप्लिन्ड अँड पंक्च्युअल आहेत. आणि कधी कुठे जायचं म्हटलं की अगदी ऑन टाइम 7 वाजता जायचं तर परफेक्ट 7 वाजता रेडी पाहिजे असं असतं. पण कधी कधी त्यांनी पण थोडंसं एक आम्हाला समजून घ्यावं की रेडी व्हायला थोडा टाइम लागतो. एक 5-10 मिनिटं उशीर झाला तर काही नाही, ऍडजस्ट करून घ्यावं. ती गोष्ट थोडीशी खुपते. त्यांची तक्रार आहे की जाताना 7 वाजता तुम्ही टाइम दिला असं असेल नाही. तर 7चे 7:15 झाले तर तुम्ही गाडीत जाऊन बसलेले असताना अजून काय नाही. माझा वेळ झाला का मी जाऊन गाडीत बसतो. ते आहे. ते काय, अहो एकाने 7ला यायचं, दुसरं 7:30 यायचं, तिसऱ्याने 8 वाजता यायचं. विनाकारण 1 तास तिथेच जातो ना. बरोबर. त्यामुळे हे नाहीये. अजून एक बाईट आहे दादा. ज्यांना मी माझा आयडॉल मानतो, त्यांनी ज्या आयुष्याचा प्रवास केलाय, जे मी त्यांच्याकडून ऐकलाय, जो अनुभवलेला आहे, त्यामुळे त्यांच्याकडून प्रेरणा घेणं, शिकणं आणि जास्तीत जास्त त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न मी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत करत राहीन. म्हणून त्यांच्याबद्दल काय खुपतं हे सांगण्याची हिंमत, मी कितीही बाहेर तुम्हाला आक्रमक दिसलो तरी मला तर ते सांगणं शक्य होणार नाही. मी स्वतःला फार नशीबवान समजतो की मला असे आई वडील मिळाले. अशा कुठल्याच गोष्टी मला त्यांच्याबद्दल खूपच नाही किंवा असं आवडत नाही, अशा कुठल्याच गोष्टी नाही, सगळं आवडतं. पण सांगायचंच झालं तर 2 गोष्टी कदाचित अशा असू शकतात की ते फार स्ट्रिक्ट राहिले. जरा कमी स्ट्रिक्ट राहिले असते तर त्यांनाही थोडं बरं वाटलं असतं, कारण का स्ट्रिक्ट माणूस हा नेहमी एकाच विचारात असतो, तर त्यांच्यासाठीच ते बरं असतं. दुसरी गोष्ट, मला वाटतं त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये आणि प्रोफेशनल लाईफमध्ये काही अंतर नाही आहे. काही ते एकच जगतात. म्हणजे त्यांना काय असं वेगळं आपण ज्याला टाइमपास म्हणतो असं काही नाही. ते दिवस एकाच विषयात, काम एके काम, कदाचित ह्याच 2 गोष्टी असतात.
हे शिकताना हे परदेशात शिकले दोघेही, हा. निलेश नितेश. हा M.Com आणि PhD आहे निलेश. हा अमेरिकेत शिकला, तो पण होता आणि मी शाळेत असल्यापासून मी स्ट्रिक आहे. हे कधीही काय मागायला बोलायला माझ्याजवळ येत नाही, तिकडे मिसेसकडे. आणि प्रत्येकाला शिक्षणानंतर व्यवसाय आमच्याकडे कंपल्सरी आहे. शिकून आलं परदेशातून, हे ऑफिस आणि हा व्यवसाय कंपल्सरी आहे, त्यामध्ये स्ट्रिक आहे मी. काही गोष्टी नाही, पण त्यांची तक्रार थोडीशी अशी आहे की तुम्ही कामाच्या हे व्यतिरिक्त बघा, स्वतःचा वेळ नाही. बाकीच्या सगळ्या लोकांना काय मित्र असतात, मैत्रिणी असतात. त्यामुळे मित्र नाही, काय वेगळे काम झालं का घर किंवा ऑफिस या मर्यादित. मी 16 तास काम करतो, 16 आवर. आजही सुरू केल्यापासून आजही 16 तास काम. ही माझी सवय लागली आहे. वाचत राहायचं, अभ्यास करत राहायचं. आणि आपण पद आहे, जबाबदारी आहे, देशाचा मंत्री आहे मी, इंडस्ट्री मिनिस्टर. बरोबर. पुढचा बाईट बघूया, त्याच्यामध्ये तुम्हाला अजून खूपणं कळणार आहे कोणाचं तरी. मला आजोबांबद्दल एक गोष्ट सांगायची आहे. जेव्हा आम्ही इथे घरी क्रिकेट खेळतो तेव्हा आजोबा बाजूला मॉनिटर सारखे उभे असतात आणि जर माझा शॉट म्हणजे चुकीचा लागला आणि जर हवेत गेला बॉल आणि जर मी आऊट झालो तर ते माझ्यावर ओरडतात. म्हणजे बोलतात की हे अभिराज, खालून शॉट मारायला पाहिजे होता, हे रॉंग शॉट खेळला तू. मग जेव्हा ते असे बोलतात तेव्हा मी तिथेच क्लीन बोल्ड होऊन जातो. आणि पण मला असं वाटतं की आजोबांनी हा गेम फन एलिमेंट मध्ये घेतला पाहिजे आणि एकदम मजेत घेतला पाहिजे. तो क्रिकेट खेळताना मी बसतो, मी 1 तास जे आम्ही कुटुंब बसतो 7 ते 7, त्यामध्ये टेनिसवर क्रिकेट खेळतो. मी क्रिकेटर होतो, मी इन्कम टॅक्स च्या टीम मध्ये होतो, पण चांगला क्रिकेटर होतो. त्याने चुकीचा शॉट मारला, मी सांग नाही, हे बरोबर नाही, तू पाय टाकला नाहीस, बॉलवर गेलाच नाही. जे मला माहिती आहे ते मी त्याला सांगतो, पण तो हॅपी असतो, चांगला असतो. नाही, पण छान वाटतं. सगळ्या तुमच्या कुटुंबाचे बाईट्स बघून खूपच छान वाटतंय. तुमच्या राजकीय करिअरमध्ये तुम्ही विविध भूमिका पार पाडल्या आहेत. तुमच्या पत्नीची भूमिका इतक्या वर्षांच्या वेळेत कशी बदलली आहे आणि या वर्षांच्या दरम्यान तुमचं नातं इव्हॉल्व्ह झालंय, त्यामुळे तुम्ही एकमेकांसाठी अतिशय अनुरूप जोडीदार ठरलात असं मला वाटतं. ह्याबद्दल काहीतरी सांगा आम्हाला. आमच्या लग्नाला परवाच 44 वर्ष झाली. ती इटलीची एक म्हण आहे, ती सगळ्यांसाठी सांगून ठेवतो, लग्न झाल्यासाठी आणि होणाऱ्यापैकी. ती म्हण अशी आहे, सुखी संसार व्हावा असं वाटत असेल तर एकाने बहिरं एकाने आंधळं व्हावं. एकाने बहिरं व्हावं, एकाने आंधळं म्हणजे टॉलरेट, झालं ना चूक, जाऊ दे, सोडून दे, त्याच्यावरून भांडण नाही. एखादी गोष्ट ऐकली, समजा नाही ऐकली, दाखवलं तर काय झालं, पण त्याच्यावर भांडणच करायला पाहिजे असं नाही. तर हे आम्ही ठरवलं की नाही. आणि आता मित्र हो, वेळ झालेली आहे ते रॅपिड फायर राऊंडची. रॅपिड फायर मध्ये आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारतो, पर्याय असतात, एक पर्याय निवडायचा असतं शक्यतोवर. राजकारणात जास्त आश्वासक कोण वाटतं, निलेश राणे की नितेश राणे? नितेश राणे. कुठला पाहुणचार आवडला, मातोश्रीचा की कृष्णकुंजचा? मातोश्रीमुळे तर मी घडलोय, त्यामुळे मातोश्रीला तसं विसरता येणार नाही. पण मातोश्रीमध्ये तेव्हाचे नेते आणि आधुनिक नेत्याचा फरक आहे, त्यामुळे गुणवत्तेमध्ये फरक पडला. त्यामुळे माझ्या विचारसरणीमध्ये आत्ताच्या नेत्याबद्दलचं जे काय हे आहे ना, विचार ते वेगळे आहेत. पुरुषभर माझा आवडतं ठिकाण मातोश्रीच. अरे वा. कुठल्या ठाकरेंमध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता दिसते, अमित ठाकरे की आदित्य ठाकरे? ही दोन्ही मुलं आहेत. आता अमित तर आत्ता आहे, त्याच्याबद्दल आत्ताच आपण निदान करणं बरोबर नाही, आणि तो आता योग्य नाही म्हणणं हे बरोबर नाही. बरोबर नाही. दुसऱ्यांनी तर घोषितच केलंय हो. 8 आमदार आहेत आणि मुख्यमंत्री आदित्य ठाकरे घोषणा झाली आहे. 8 आमदार आहेत फक्त, लागतात मुख्यमंत्री व्हायला 145. ते आता पाण्यात टाकणार, फुगले काय मग राज्यपालाकडे पाठवणार. धडाडीचे आणि कार्यक्षम
मुख्यमंत्री कोण वाटतात? एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? नाही नाही, मी अशी काही तुलना करणार नाही. मी दोघंही म्हणेन. असं करता येणार नाही. आमची युती आहे. युतीमध्ये असं उत्तर देता येत नाही. तर असे कुठले वाईट अनुभव होते? असं काय खुपलं ज्याने तुम्ही स्वतःला असं टफ बनवलं? नाही, मी चेंबूरला नानाचा मोठा झालो. शाखा होती ती शॉपिंग, जिथे रोड आहे चेंबूर स्टेशन रोड तिथे आहे. सगळे व्यावसायिक आजूबाजूला. शाखा बंद झाली का मी त्या गुजराती पंजाबी वगैरे लोकांमध्ये बसायचो. मग त्यांच्या गप्पा ऐकायचो व्यवसायाबद्दलच्या, आणि त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी मी शिकलो. माझं स्प्रे पार्टचं दुकान आहे. जास्त सरदार लोकांचे असतात. पण मला जेव्हा करायचं होतं, मी एका सरदार मित्राला बोललो मला करायचं आहे. तो मेरा दुकान ऑपेरा हाऊस में आ जाओ. मग त्याच्या दुकानातला एक नोकर जो मराठी होता पण एक्सपर्ट होता, त्याने मला दिला आणि मी चेंबूरला स्प्रे पार्टचं शॉप काढलं. अरे वा मग गॅरेज काढलं. गॅरेजमध्ये पण आपले लोक नाहीत, ते पण गॅरेज काढलं. वा. असे व्यवसाय केले. आज आपल्याकडे महाराष्ट्राचे अतिशय लाडकं असं नेतृत्व माननीय श्री नारायणराव राणे हे आले. आपल्या मनातल्या गोष्टी खूप खुलेपणाने ते बोलले. तर साहेब, दादा, तुम्ही आमच्याकडे आलात त्यामुळे धन्यवाद. तुमच्यातला हा जो टफनेस आहे त्या टफनेसला आमचे स्पॉन्सर कॉटन किंगकडनं छोटीशी भेट. खरंच हा तुमचा ॲक्वा टफ प्रवास आमच्यासाठी खूपच प्रेरणा देणारा आहे. साहेब, तुमचा पुढील प्रवास असाच आनंदी आणि आरोग्यमयी राहावा ही इच्छा व्यक्त करत तुम्हाला आम्ही देतो आहोत अमृत नोनीतर्फे एक गिफ्ट हॅम्पर. पुढच्या आठवड्यामध्ये भेटूया तुमच्या लाडक्या ह्याच कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. धन्यवाद. गुड नाईट. शुभरात्री.